का पप्पा तुमची तर चांगलीच फाटली असेल मग. बोकात नाही फाटली. हा काय राजा ना तू असा भेव दाखवत असते का बे? किती भेलो मी. तुम्ही तर आप्पा भूताले भेट ना ते. आता असे भेले मग भूताला भेट नाही आपण. मला लहानपणची गोष्ट सांगतो भूताची. कुस्ती खेळला म्हटलं भूता सांग. चला तुम्हाला सांगतो. चला चला झाडाखाली बसू. चला ना, चला या बरं लवकर. सांगा ना तुमची गोष्ट. या बसा इथं मस्त गोष्ट सांगतो तुम्हाला आता. बसा बसा. का आप्पा तुमच्या लहानपणी मोबाईल नव्हता काय? ना तू आमच्या लहानपणी मोबाईल नव्हता, पण आपला आवाज तेवढा होता म्हटलं. आवाजानच लोक जागे होऊन जाय. दरारा होता आपला तेवढा. आप्पा समजलं नाही मला. सकाळीच म्हटलं ना तू 5 भाकरी जेव म्हटलं मी, भाजी 3 प्लेटा आणि बम टाकायला दिली. ओ पुरं गाव जागृत. असा दरारा होता आपला. आप्पा तो डकाराचा आवाज नसन, दुसराच कोणता आवाज असन. आम्हाला चिवट्या म्हणून राहिला का इथं? ते जाऊ दे. आमच्या वेळेस लहानपणी रात्रीचं कोणी बाहेर नाही म्हटलं. 7:30 वाजले, जेवण केलं चुपचाप झोपून जाय. एकही जण बाहेर निघे. कहून आप्पा? कोण म्हणजे ते गावाच्या बाहेर मोठं झाड आहे ना, त्या झाडाच्या माग वरत 2 भूतर आहे म्हटलं तिथं. खरंच आप्पा? काही सांगता तुम्ही? मग का तुला गंमत वाटते काय? अबे भूत माया मागं लागलं होतं म्हटलं. मी समोर भूत मांग आप्पा मग काय आलं? मग काय म्हणे भूत राहिला का माया म्हणे. मी तुला इथून जाऊन येतात म्हणे. तुला जर इथून जायचं असेल म्हणे माझ्या संग कुस्ती खेळायला लागल म्हणे. नाही तुम्ही की जाऊन देत म्हणे तुला इथून. का आप्पा तुमची तर चांगलीच फाटली असेल मग. बोकात नाही फाटली. हा गोष्टी ऐकू तुमची पॅन्ट फाटली. कोण घे ना अरे आप्पा काय म्हणता का? नाही ना आप्पा पहिले फाटली होती ना. मग आप्पा भूत किती मोठा होता तो? एवढं मोठं भूत म्हणजे भूत तर नंतर 5-10 मिनिटाच्या नंतर तिची बलसावली घेऊन जाय पहिले. बाप्पा 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 एवढा मोठा भूत असतो? हा आप्पा झाली का मग कुस्ती? झाली का म्हणजे कुस्ती? 2 दिवस आणि 2 रात्र कुस्ती चालू होती म्हटलं. आप्पा लय फेकू राहिले बे. जाऊ दे ना बे. अरे काय म्हणून राहिले? काही नाही आप्पा. मग कोण जिंकलं कुस्ती? पहिल्याच दिवशी भूताला मी 3 पलट्या मारून दिल्या. झालं मग आप्पा दुसऱ्या दिवशी? कोणतरी भूताला दहीभात खाऊ घातला ना, त्याची ताकद वाढली. मग पाठी दुखून राहिली ती जराशी. आपण तरी घबरावलो नाही म्हटलं. दुसऱ्या दिवशी खेळलो, सामना बरोबरी सुटला थोडासा. का आप्पा भूतानं दैबात खाल्ला होता, त्याची ताकद वाढली होती, तरी तुम्ही भूताला कसं मारलं? कसं काय हरवलं म्हणजे भूताले? अरे शांत बुद्धीनं पहिलेच माझ्यावर निंबू दिला होता म्हटलं चांगला धारीचा. मला काहीच झालं मग त्या दिवशी. आप्पा तुम्ही त्या दिवशी शांतवडीच्यानं वाचले. आप्पा मग तुमच्या अंगात खरंच ताकद होती का एवढी? अबे सकाळीच म्हटलं 4 लिटर दूध लागे आपल्याला, 12 अंडे, 3 भाकरी, एवढाच आपला नाश्ता आहे सकाळचा. आप्पा मग तुमचं जेवण? अबे राहू दे ना, काही तर हागवून लावता का आता? आप्पा तुम्ही खरंच कधी भूताला भेट नव्हते? कधीच नाही. चलता का मग आज संध्याकाळी आप्पा त्या झाडाखाली भूताची माझी ओळख करून देऊ? चल ना मग. आपण का भेटू का कोणाले? चला मग. चला आप्पा. अरे पण ना तू एक गोष्ट सांगायचीच राहिली. कोण आता का झाला आप्पा? काय झालं म्हणजे? अबे आज अमावस्या आणले का? अमावस्या आहे तर मग काय होते आप्पा? अबे बैतार तोंडे हो. अमावस्याच्या दिवशी भूताला सुट्टी असते. ते मामाच्या घरी जात असते त्याच्या. तिथं जाऊन काय पाहता? झाड पाहता का? चला मग आप्पा त्याच्या मामाच्या घरी चाललो जाऊ. काय आप्पा पण आज भूत पाहतच आहे. मला आली शांताबुटीची आठवण आता. मी चाललो घरी. बाकीची गोष्ट उद्या पाहू. चलतो मी मग. पण आप्पा ते जमतच नाही. नाही जमत नाही. ते जमतच नाही. असं असते का? हा तसंच असते ते, तसंच असते. अबे हे तर मग आप्पा तिथं मुतले. अबे आप्पा इथंच फाटले. आपल्याला फेकू राहिले आप्पा उद्या भेटले होते फक्त आप्पा ते. उद्या त्याने पाहतो आपण म्हणून दिले चिडू आपण त्याले. आप्पा मुतले. हाव ना.